लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळात वाढ 30 एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता। 1 महिन्याने त्यांचा कार्यकाळ वाढवला। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटना प्रकरणी भावेश भेंडेंच्या कोठडीत वाढ, दंडाधिकारी न्यायालयाने सुनावली 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपर होर्डिंग्स उभारलं तेव्हा भावेश भेंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट, 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। नाझरे धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवर पाणी टंचाईचं संकट, पुरंदरमधील 40 तर बारामतीतील 16 गावं पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे धरणावर अवलंबून। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात पाणी टंचाई कायम, पाण्यासाठी खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगरकड्यावरून 1 किलोमीटरची पायपीट। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा, मृत साठ्यातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी आणि अन्य पिकांचं त्याचप्रमाणे घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेली दुकाने 31 मे पासून बंद करावी लागणार, वातावरणातील बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। वीकेंडच्या दुसऱ्या दिवशी कोकणातील समुद्रकिनारे हाऊसफुल, रायगड दिव्यागरमधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज, तर विदर्भात विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज। रेशन दुकानदारांना लवकरच आय स्कॅनर मशीन आणि 4G ई-पास मशीन देण्यात येणार, बोटांचे ठसे जुळवण्यात अडचण येत असल्यानं प्रशासनाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।